पौर्णिमेची मध्यरात्र होती. काश्मीर घाटातून एक मेजर त्याची तुकडी घेऊन पायी चालला होता. हिमवर्षावाने वाहने जाऊ शकत नव्हती. एव्हाना त्या तुकडीला चाल करून 5 ते 6 तास झाले होते. मेजरला चहाची तलप आली, पण वाटेतील सर्वच दुकाने बंद होती. परमेश्वरा, आता चहा बिस्किटे तरी मिळू देत रे, मनातल्या मनात देवाचा दावा करत तो मेजर चालला होता. कच्चा शिदा शिजवायचीही सोय नव्हती. 2 किलोमीटर पुढे गेल्यावर एक टपरी दिसली, ती पण बंद होती. सर्वांनी इथे काही काळ आराम करा. मेजरच्या हुकुमासरशी सर्वांनी आपापलं सामान खाली टाकलं, पण तिथे दुकान बंद होतं. मनात विचार चालू होते, दुकान तोडून काही घेणं ही सरळ सरळ चोरी आहे. मेजर शांत होता. तो सर्वांची तोंड बघत असतानाच त्याच्या आतला आवाज आला, तोड कुलूप, तोडा रे कुलूप. एका झटक्यात कुलूप निकळलं. आत 20 पेले चहाचं सामान, मसाला, आलं, किटली, स्टोव आणि 40-50 पार्लेजी बिस्किट पुढे होते. एका सैनिकाने भरपूर आलं घालून चहा बनवला. सर्वांनी चाय प्यायला, बिस्किटे खाल्ली. 2 थर्मास चहा आणि बाटल्यात पाणी भरून घेतलं. सर्व सामान धुवून आवरून ठेवा. आदेशानुसार काम होईपर्यंत मेजरने हिशोब केला. 2000 रुपये मालकाला दिसतील असे ठेवले. त्यात तोडलेल्या कुलपाचीही किंमत होती. मजल दर मजल करत तुकडी मुक्कामी पोचली. आता 3 महिने तिथेच ठाण मांडून राहायचं होतं. 3 महिने पूर्ण झाले. तुकडीने सरस कामगिरी बजावली होती. येता अवकाश त्यांची बदली तुकडी आली आणि ते परतीच्या प्रवासाला निघाले. पुन्हा तीच टपरी संध्याकाळ असल्याने उघडी होती. एक वृद्ध मालक ग्राहकाची वाट पाहत होता. तुकडी दाखल झाली. तो आनंदला, जी साहब, 50 चाय अभी देता हूँ. धंधा कैसे चल रहा है? भगवान ने ठीक ठाक रखा है साहब. भगवान सबका ख्याल रखता है. जब भगवान ख्याल रख रहा है तो तू इतना गरीब कैसे? तेरी गरीबी बता रही है कि भगवान है ही नहीं. एक नास्तिक सैनिक थोडासा चिडूनच बोलला, नहीं साहब, भगवान है और वो पुकारने पर मदत भी करता है. मी पटवून देऊ शकतो. ते कसं? मेजरने विचारलं. 3 महिन्यापूर्वी पौर्णिमेच्या दिवशी अतिरेकींनी माझ्या मुलाला उचललं होतं. त्याला काही विचारायला, पण माझ्या मुलालाच ते माहीत नव्हतं. साहेब मारून मारून मुलाला अर्धमेला करून ते निघून गेले. मला दुपारीच निरोप मिळाला. लगेच टपरी बंद करून मी गावी गेलो. नेहमी टपरी बंद केली की सामान घरी नेतो, पण त्या दिवशी 100 चहाचं सामान आणि तेवढीच बिस्किटे तशीच ठेवून मी निघालो. पोराला दवाखान्यात भरती केलं. होता नव्हता तो सर्व पैसा खर्च केला. 15 दिवसांनी पोरगा हाताशी आला, पण एक पैसा खिशात नव्हता. डोक्यावर 1000 रुपये कर्ज झालं. टपरीकडे येताना सतत देवाला प्रार्थना केली की 1100 रुपयाचा धंदा तरी होऊ दे म्हणून, पण पाहतो तो काय, टपरीचं कुलूप तुटलेलं. रडत रडत मी आत शिरलो आणि दुसरा धक्का बसला. ज्याचं सामान निम्म झालेलं, बिस्किटे संपलेली, सर्व वस्तू स्वच्छ धुवून आवरलेल्या, आणि साहेब एका डब्याखाली 2000 रुपये होते. देवाने माझं ऐकलं साहेब. आता सर्वांना तो कोणत्या प्रसंगाबद्दल बोलतोय ते लक्षात आलं. मेजरने सैनिकांना नजरेनेच गप्प राहायला सांगितलं. मेजरने विचारलं, या देवाचा काय संबंध? साहेब, टपरीला कुलूप होतं. कित्येक लोक सरळ पुढे निघून गेले असतील, पण कोणीतरी खरंच गरजू आला असावा आणि देवाने त्याला कुलूप तोडायची बुद्धी दिली असावी. नाहीतर असं कसं घडलं असतं? आणि तो खरंच गरजू होता, म्हणूनच पैसेही ठेवून गेला. अगदी 1000 रुपयाचं सामान घेऊन 2000 रुपये ठेवून गेला. बोलता बोलता वृद्ध रडू लागला. देव आहे साहेब, देव आहे. किती झाले? 50 चहाच्या आणि 50 नानकाटाईचे 750 रुपये झाले. मेजरला त्या रात्रीची काकुळतीची भूक आठवली, ज्यासाठी केलेला देवाचा दावा आठवला आणि कुलूप तोडणंही आठवलं. पाकिटातून पैसे काढून त्या वृद्धाला देत म्हणाला, देव आहे बाबा, देव आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.